असं काय प्रचाराची दिशा आहे आणि काय आपल्याला होऊ शकत? काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आघाडीमधून वार्ड क्रमांक 10 मध्ये अतिशय सुशिक्षित नवे असे चेहरे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. 3 जागी पंजा या निशाणीवरती आमचे उमेदवार उभे आहेत आणि मशाल या चिन्हावरती एक उमेदवार उभा आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आज आम्ही आता दत्तनगर भागामध्ये फिरतोय. वेगवेगळ्या नगरामधल्या वेगवेगळ्या वस्त्यामधल्या लोकांच्या मध्ये एक उत्स्फूर्त असा काँग्रेस पार्टीला आणि आमच्या आघाडीला प्रतिसाद आहे. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत ज्यांनी स्वतःला या शहराचा मालक मानलेलं होतं त्यांनी ज्या पद्धतीनं बेडूक उडी मारली आणि आज तिकडे जाऊन खा मटन आणि दाबा बटन म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे खरं आहे, मटन काँग्रेसचं खाऊन आता कमळाचं बटन दाबायला निघालेले हे लोक सर्वसामान्य जनतेला आवडत नाहीयेत. आणि मला अनेक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणानं सांगितलं की आम्ही यांच्याकडून पैसे घेऊ, काय करायचं ते करू, कारण हे पैसे आमचेच आहेत, आमच्याच विकासामधल्या या सगळ्या लुटमारीचा पैसा आहे. आणि त्यामुळे पैसे त्यांच्याकडून घेतले तरी यावेळेला आम्ही ही लढाई केवळ महानगरपालिकेपुरती मानत नाही. ही लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई संविधानाच्या रक्षणाची लढाई आहे. ज्या पद्धतीने जननायक राहुलजी गांधी काम करत आहेत त्यांचे हात बळकट करणारी ही लढाई आहे. म्हणून यांचे पैसे घेऊ पण मतदान मात्र आम्ही काँग्रेस आणि त्यात आघाडीत असणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही मतदान करू, अशा पद्धतीचं लोकांच्या मधून आम्हाला ऐकायला मिळतंय. आणि त्यामुळं आज काँग्रेस पार्टी ही महानगरपालिकेमध्ये निश्चितपणानं आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघितलं असेल की ते एकत्रित येऊन महायुतीचं सरकार चालवतात, परंतु भाजपचे जे बाहेरून आलेले आहेत त्यांनी हातामध्ये कारभार घेतलेला आहे. तिकीट कोणाला द्यायचे हे आता इथे अशोक चव्हाण, DP सावंत, अमर राजूरकर ठरवायला लागलेले आहेत. अरे चैतन्य बाबू देशमुख सारख्या माणसालाही भाजप पार्टी न्याय देऊ शकत नाही, तर सर्वसामान्य गोरगरीब माणसालाही न्याय देणार आहे का, याचा विचार जनता करायला लागलेली आहे. कारण हे शहरातलं मतदान आहे. शहरात सुशिक्षित वर्ग असतो, कर्मचाऱ्यांचा वर्ग असतो, व्यापारी वर्ग असतो, आणि ते उघड्या डोळ्यानं पाहायला लागले. ही नासाडी होते, सगळ्या महाराष्ट्राची नासाडी होते. म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांनी ठरवलेले आहे की नांदेडमध्ये ही नासाडी होऊ द्यायची नाही. यांचा पैशाचा महापूर आहे, तर तो पैशाचा महापूर त्याला प्रतिसाद द्यायचा का नाही द्यायचा, कसं करायचं हे जनतेनं ठरवलेलं आहे. आणि म्हणून एका बाजूला तुम्ही बघताय की बालाजी कल्याणकर बोलायला लागलेले आहेत की माझा B.Pharm घेऊन पळून गेले. बालाजी कल्याणकरांचं रडगाणं वेगळं चालू आहे. बालाजी कल्याणकरांच्या सोबत असणारे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, हदगावचे आमदार कोहळीकर हे वेगळ्या रस्त्यानं पळायला लागलेले आहेत. म्हणजे थोडक्यात असं आहे की जनतेला मूर्खात काढून आम्ही काहीतरी करतोय आणि प्रत्येकाला अस्तित्व दाखवायचं आहे, जनतेचं अस्तित्व संपून टाकून यावेळेला काँग्रेस पक्ष जोरदार पद्धतीनं उभी आहे. आणि प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही बघताय की आम्ही अतिशय साधे पद्धतीनं लोकांना काही कुठले आमिष न दाखवता आम्ही लोकांची सेवा करणारे उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये दिलेले असल्या कारणामुळं लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. या ठिकाणी प्रभाग 10 मधून आमचे आनंद जाधव हे मशालीच्या चिन्हावरती उभे आहेत. ललिता कुंभार, आबेदा बानू शेख बाबू, पावडे अभिलाष हे काँग्रेसच्या चिन्हावरती उभे आहेत. आणि लोकांनी हे ठरवलेलं आहे. लोक जरी प्रत्यक्ष असे तुमच्या पुढे येऊन बोलत जरी नसले तरी लोकांच्या मनामध्ये या गठबंधन सरकारच्या विरोधामध्ये, महायुतीच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश आहे. दररोज घटना अशा घडतायत की ज्यामुळं लोकांचं मनोबल खच्ची होत आहे. प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा या ठिकाणी नांदेडमध्ये यांनी आणलेला आहे. यांना महानगरपालिका याच्यासाठीच पाहिजे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती करता यावा. अहो, स्टेजवर अशोक चव्हाण बसलेले असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की मागच्या 10 वर्षामध्ये इथे सगळा वास उठलेला होता, इथे नाल्या तुंबलेल्या आहेत, डास वाढलेले आहेत, सगळा गोंधळ या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे आणि यांना निमूटपणाने ऐकावं लागत आहे. आणि ही जनता बघत आहे. त्यामुळं शंकरराव चव्हाण साहेबांनी या महानगरपालिकेला एक सेक्युलर चेहरा दिलेला आहे.
आम्ही वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे जरी असलो तरी ज्या वेळेला तिरंगा निशाण उभं असतं त्यावेळेला आम्ही सगळे एक असतो आणि म्हणून एक होऊन आम्ही महानगरपालिकेवरती काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवणार अशा पद्धतीचा संकल्प इथल्या सगळ्या मतदारांनी केलेला आहे आणि निश्चितपणानं तुम्ही 15 तारखेला बघाल सर्वाधिक मतदान हे आमच्या बाजूनं असणार आहे. एवढंच मला या निमित्तानं बोलायचं. काल भाजपची पत्रकार परिषद झाली. नांदेडमध्ये विकास केला आहे तो अशोक चव्हाणने केला म्हणतात. काही विरोधक म्हणतात, पत्रकारांनी असं म्हणलं की काँग्रेसची पूर्ण कॉपी भाजपमध्ये झाली म्हणतात. कसं बघता याच्याकडे? नाही अगदी बरोबर आहे ना. गेली ना मग काँग्रेसचे सगळे कामं दाखवलेत ना. अशोक चव्हाण काही एकदम काय अवतार पुरुष थोडेच आहेत की बाबा लगेच ते रजनीकांत सारखा लगेच बदल केला चेहरे असं होत नसतं. काँग्रेसनं जी कामं केलेली आहे ती दाखवण्याशिवाय तर भाजपचं कधी इथं सत्ता होती? महानगरपालिकेत होती का सत्ता? नव्हती. कुणाची सत्ता होती? काँग्रेसची सत्ता होती. मग काँग्रेसनंच केलेले कामं दाखवावं लागतील ना त्यांना. त्यामुळं आमचा जाहीरनामा त्यांनी चोरलाय, परंतु चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्याप्रमाणे. कारण चोर बघा तुम्ही काय करतो की चोरी करतो आणि दुसरी इकडे तिकडे बघतो आणि दुसऱ्यावर ब्लेम टाकण्याचा प्रयत्न करतो. इथेही तसंच घडण्याचा प्रयत्न होतोय, परंतु जनता ही हुशार आहे. तुम्ही म्हणताय आता विकासाच्या संदर्भामध्ये बघा, अलीकडे प्रशासक राज 4 वर्षापासून चालू आहे. प्रशासक राज म्हणजे काय? लोकशाही विरोधी व्यवस्था आहे ना, जिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे. यांचेच बगलबच्चे यांनी खुर्च्यावरती बसवलेले आहेत. सगळी लोकांची कामं आज तुंबलेली आहेत, जशा नाल्या तुंबलेल्या आहेत ना, सगळंच काम तुंबलेलं आहे. आणि अशा वेळेला लोकांना माहिती आहे की आपल्याला एक प्रामाणिक लोकांचं, ज्यांच्याकडे विचार आहे अशा लोकांची सत्ता आपल्याला महानगरपालिकेमध्ये दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही सांगितलंय भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका कशी असते ते काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आमच्या गठबंधनामध्ये असणारे इतर पक्ष यांना घेऊन आम्ही दाखवून देऊ जनतेला. आणि म्हणूनच एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा भाड्यानं माणसं जमा करावे लागतात. लोकांच्या मध्ये तीव्र संताप आहे. मीडियावर काय दाखवतायत याला मी महत्व देत नाही, कारण मीडिया यांनी सगळा विकत घेतलेला आहे. परंतु सर्वसामान्य माणसं आता जे सोशल मीडियावर बघताय तुम्ही, त्यांच्या कमेंट वाचून बघा तुम्ही की तिथे भावना व्यक्त करतायत आणि त्या सगळ्या भावना या प्रस्थापित लोकांच्या विरोधातल्या पैशासाठी वाटेल ते करणारे हे नेते आहेत है ना. स्वतःला वाचवण्यासाठी कुणीकडे उड्या मारणारे हे नेते आहेत. यांनी एका बाजूला धर्मनिरपेक्षता सांगत म्हातारपण आलं यायचं आणि आता ते हिंदुत्वाच्या एक्स्ट्रीमिस्ट पार्ट्यांच्या सोबत जाऊन त्यांची भाषा देखील बदललेली आहे. आणि म्हणून भाषा बदलवणारे, पोशाख बदलवणारे, पार्ट्या बदलवणारे, झेंडे बदलवणारे, विचारधारा बदलवणारे हे जे लोक आहेत यांना यावेळेला जनता माफ करणार नाही. आणि आज तुम्ही बघताय धुळीनं शहर भरलेलं आहे, ट्रॅफिक ग्रस्त हे शहर झालेलं आहे, गुन्हेगारी ग्रस्त हे शहर झालेलं आहे, प्रचंड व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे, गृह मंत्रालय ठार झोपलेलं आहे. अरे तुमच्या हातामध्ये मुंबईची सत्ता आहे, तुमच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता आहे, याचा फायदा नांदेडच्या जनतेला काय झालाय असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारायला लागलेले आहे. तुमच्याकडे सत्ता तिकडचे इकडचे आणून आयला म्हणाले की सगळे कामं आम्ही खोळंबून टाकतो. लोकशाहीमध्ये असं होत नसतं. लोकशाहीमध्ये महानगरपालिकेला दिलेले अधिकार, महानगरपालिकेला दिलेला निधी कुणालाही रोखता येत नसतो. त्यामुळे यांनी कितीही कटकारस्थानं केली तरी जनतेने हे ठरवलेलं आहे की ही लढाई आता आपण हातात घ्यायची आणि या माजुरी लोकांना पालतं टाकून यावेळेला काँग्रेसच्या हातामध्ये ही सत्ता द्यायची. हे